विजयसिंग गैरवार आणि माझी पत्नी सौ सुषमा विजयसिंग गैरवार या आम्ही दोघांनी मिळून 2010मध्ये इथं जागा घेतली, 8 एकर जागा घेतली. त्याच्यानंतर बांधकाम 2012ला सुरुवात केली. 2015ला मंदिराची स्थापना झाली आणि वरच्या रत्नेश्वरी देवीच्या कृपेने मंदिराची स्थापना काशीचे पुरी महाराज आले होते त्यांच्या हस्ते झालेली आहे. तरी यावेळेस नवरात्रामध्ये सर्वांनी दर्शन घ्यावं. विशेष असा आहे की देवीचा प्रसाद घेतला किंवा त्यांच्या तिथं एक त्यांचं देवी म्हणजे अन्नदान वाटप देणारी देवी आहे. त्यांच्या हातातून चमच्यामध्ये जे तांदूळ आहेत ते आम्ही प्रसाद म्हणून पण वाटतो. ते तांदूळ जर आपण घरी घेऊन आपल्या अन्न भांडारामध्ये टाकले तर कुणालाही कधीही अन्नाचं कमी पडत नाही. हे सर्वांचा अनुभव आहे. आमचे मित्र श्री मांबडे आहेत, हे आमच्या मंदिराच्या सेवेमध्ये आहेत 7-8 वर्षापासून. यांचा भरपूर फायदा झाला आहे. त्यांचे अनुभव ते सांगतील. मांबडे नाना नांदेड माझी सराचं दुकान आहे. मी या मंदिरापाशी 8 वर्षापूर्वी या मंदिरात दिलेलं आहे. या मातानं मला असं काही एक 4 वर्षापासून मी माताला मागितलं ते माझ्या मातानं मला पूर्ण केलं. 2 वर्षाखाली माझी दुकानची ओपनिंग झाली. गेल्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालं. यावर नंतर 4 महिन्यात माझ्या मुलाचं लग्न झालं आणि यावर्षीसुद्धा मी इतकं मला मस्त दिलेलं आहे. या अन्नपूर्णेला तुम्ही मागा, या अन्नपूर्णेला तुम्ही मागा, पुढच्या वेळेस तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. तुम्ही नवस करा, इथं नारळ बांधा, तुम्हाला जी इच्छा आहे ती माता पूर्ण करते. आणि मी इथून 9 दिवस जातच नाही. मी इथं 9 दिवस टोटल अन्नदान आणणे, जमा करणे, वाटप करणे सगळं मी इथं पाहतो. आणि आमचे विजयसिंग गैरवार आणि सुषमा दिदी गैरवार हे दोघं दाम्पत्य इतके इथेच याला मंदिर बांधलेलं आहे की लोकांच्या आज काय म्हणावं त्यांच्या दोघा की आज या अन्नपूर्णा काशीच्या बाद इथंच मंदिर आहे. काशीच्या बाद इथंच मंदिर आहे. लोक दुरून येतात. कमीत कमी रोजचे पहिल्या दिवशी 4000 पब्लिक, दुसऱ्या दिवशी 7000 वाढत आज कमीत कमी 8000 पब्लिक आलेली. आणि आता उद्यासुद्धा आम्ही बुंदीचे लाडू 11000 लाडू करणार आहोत. आज संध्याकाळी करणार, उद्या वाटप आहे. भक्त इतके जुळले आहेत इथं की सकाळ ते संध्याकाळ, सकाळी 7 वाजल्यापासून अन्नदान चालू होते, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. आणि अष्टमीला आमच्या इथं होम होते. होमाला सुद्धा लोक बरेच भरपूर येतात. आणि अन्नपूर्णाला तुम्ही मागा की तुम्हाला कधीही आली वापस पाठवते. आणि अन्नपूर्णाचं इतकं उज्ज्वल दैवत आहे अन्न वाटप. आणि तुम्हाला मी म्हणून हे इतकं या अन्नपूर्णानं आपल्याला दिलेली आहे. इथं सौपेशीने इतकं दिवस रात्र मिळत अन्नपूर्णा माता सिंह चव्हाण राहणार सराफा बाजार नांदेड. आज मला या मंदिराचा एवढा अनुभव आहे. श्री अन्नपूर्णादेवी मंदिर रत्नेश्वरीच्या पायथ्याशी वडेपुरी येथे 2015मध्ये त्याचा वर्धापन दिवस स्थापना झालेली आहे. दरवर्षी इथे 12 जूनला वर्धापन दिवस साजरा केला जातो आणि हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक इथे देवीच्या दर्शनाला येतात. आणि जे बी येतात त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होते. आज नवमीला इथे कन्यापूजन होते, अष्टमीला हवन, नवमीला कन्यापूजन होते. आणि इथे भक्त लोक भरपूर येतात आणि इथे दररोज अन्न वाटप होते. अन्नामध्ये कधीही काही कमी पडत नाही. आणि देव आपल्या भक्ताला सदैव आशीर्वाद द्यावं हीच अन्नपूर्णा माता चरणी आमची प्रार्थना. बोलो अन्नपूर्णा माता की जय. अन्नपूर्णा मातापाशी मी सेवा करतो 8 वर्षापासून. साफसफाई, अन्नदान आणि पहाटे आरती राहते. सुख शांती समाधानासाठी सेवा करतो ते 8 वर्षापासून. माझं काम अन्नपूर्णा मातापासून खरंच काय मोठं झालेलं आहे. ते गैरवार दिदी, गैरवार सचिव उपकार येत आम्हाला. अन्नपूर्णा माताची सेवा करता आलेली आम्ही 8 वर्षापासून. त्याचा खूप काही लाभ भेटलेला आहे आम्हाला. आम्ही आमचा जीव आहे तोपर्यंत इथंच आम्ही सेवा करत आहे आणि सुख शांती वाटते आम्हाला. अन्नपूर्णा माताचा खूप आशीर्वाद आहे आम्हाला. अन्नपूर्णा माता आपलीची
इकडे